वेट लॉस करण्यासाठी आज आपण राजमा सॅलेड बनवणार आहोत। इथे आपण 1 वाटी राजमा घेतलेला आहे। बघू शकता ही छोटी वाटी मी राजमा घेतलेला आहे। यासाठी इथे आपण 2 कांदे घेतलेले आहेत, 2 टमाटे घेतलेले आहेत, 1 काकडी, लिंबू, थोडीशी हिरवी मिरची, काळी मिरी पावडर घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। बघू शकता इथे आपण राजमा हा कुकरला लावून घेतलेला आहे। याची 1 शिट्टी दिलेली आहे। बघू शकता चांगला तो शिजलेला आहे। आता हा राजमा घेऊया। याला इकडे पवट्याच्या शेंगा सुद्धा म्हणतात आमच्याकडे। तर एवढे सामान आपल्याला इथे लागणार आहे। मीठ लागणार आहे, कोथिंबीर आणि थोडीशी हिरवी मिरची आपण इथे घेतलेली आहे, ही बारीक करून घेतलेली आहे। लिंबू घ्यायचा आहे। आता आपण एक कढई घेऊया। या कढईमध्ये आपण आधी राजमा टाकणार आहोत। आता यामध्ये आपल्याला पहिल्यांदा काकडी टाकून घ्यायची आहे। त्यानंतर इथे आपण टोमॅटो टाकणार आहोत। त्यानंतर लगेच आपल्याला इथे कांदा टाकायचा आहे। त्यानंतर इथे आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर आहे, स्वच्छ धुवून घ्यायची आणि बारीक चिरून घ्यायची। त्यानंतर इथे आपल्याला लिंबू टाकायचा आहे, अर्धा लिंबू या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे। बघू शकता। आता इथे आपल्याला काळी मिरी बारीक करून घेतलेली आहेत आणि त्यानंतर इथे आपल्याला मिरची घेतलेली आहे आपण बारीक कट करून। इथे तुम्ही चाट मसाला पण वापरू शकता। मीठ टाकून घेऊया। चाट मसाल्याने पण हे खूप छान लागतं। आता हे आपण बाउल मध्ये काढून घेऊया। बघू शकता खूप हेल्दी अशी रेसिपी आहे आणि वेट लॉस करण्यासाठी ही रेसिपी खूप छान आहे। ही रेसिपी तुम्ही कधीही करून खाऊ शकता। माझं दुसरं पण चॅनल आहे फोंडंट अँड आईस केक स्वाती चव्हाण। यामध्ये मी खूप केक बनवलेले आहेत। यामध्ये डॉल केक आपण 25 बनवलेले आहेत। फौंडनच्या पैठणी साड्या बनवलेल्या आहेत। खूप छान असे केक आहेत। त्यांना पण एकदा भेट द्या आणि बनवून बघा वेट लॉस साठी ही रेसिपी। धन्यवाद।